आज दक्षूसाठी म्हटलं चला वेगळी थोडीशी रेसिपी ट्राय करते। आता हे दोघं जण मस्त गोड गोड खेळत होते, तोपर्यंत म्हटलं चला याच्या जेवणाची तयारी करून घेते। तर माझा घसा अजूनही थोडासा बरा नाहीये, त्यामुळे आवाज माझा असा येतोय। तर आज ना मी त्याच्यासाठी पोह्याचे कटलेट बनवणार होते। त्याच्यासाठी थोडेसे पोहे घेतले, ते 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून असेच ठेवून दिले। आता कटलेट बनवायला एक बॉईल केलेलं बटाटे लागत होतं, पण आमच्यासाठी सुद्धा बटाट्याची चटणी बनवायची होती म्हणून मी जराशे जास्त टाकले होते। आता कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत माझे एक पार्सल रिसीव्ह झालं होतं। म्हटलं चला ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते। तर मी एक बेडशीट ऑर्डर केलं होतं, हे प्युअर कॉटनचे बेडशीट आहे। त्याच्यासोबत या 2 पिलो कवर रिसीव्ह झाल्यात आणि त्याच्या आधी ना मी हे सुद्धा ऑनलाईनच घेतलं होतं व्हाईटवालं बेडशीट। तर हे सुद्धा ना खूप सुंदर बेडशीट आहे। माझी मॅट्रेस थोडीशी मोठी आहे त्यामुळे मी किंग साईज वाला ऑर्डर केलं होतं, बट ह्यावेळी ना मी थोडंसं वेगळं ऑर्डर केलं होतं। म्हणजे ना ह्यावेळी मी थोडंसं इलास्टिक वाला ऑर्डर केलं होतं। काय होतं लहान मुलं बेडवरती खेळतात आणि मग बेड सारखं व्यवस्थित करावं लागतो आपल्याला, म्हणून ना ह्यावेळी मी असं स्ट्रेचेबल वालं बेडशीट ऑर्डर केलं होतं, जेणेकरून पटकन फिटिंग व्यवस्थित होऊन जातं। बाकी तुम्हाला ह्या दोन्ही बेडशीटची लिंक हवी असेल तर मला लिंक म्हणून कमेंट करा, आणि किंवा तुम्ही यूट्यूबला जर हा व्हिडिओ पाहत असाल तर ॲफिलिएटमध्ये मी सगळे प्रोडक्ट टॅग केलेले आहेत। तोपर्यंत माझे बटाटे सुद्धा मस्त बॉईल झाले होते। आता बऱ्यापैकी ना दक्षूला असं वाटतं की आईने माझ्या हातात खायला द्यावं, आणि त्याच्या हातामध्ये चपाती जरी दिली ना तरी तो मस्त खातो, म्हणून मी त्याच्यासाठी ना आज ही रेसिपी ट्राय करत होते, जेणेकरून त्याला त्याच्या हातामध्ये घेऊन खाता येईल। तर त्याच्यासाठी ना एक बटाट्याचे साल काढून घेतले आणि ते स्मॅश करून घेतलं। आता त्याच्यामध्ये ते पोहे ॲड केले, थोडीशी जिरा आणि नॉर्मली हळद ॲड केली आहे। तुम्ही जर 1 वर्षाच्या पुढच्या बाळांसाठी देत असाल तर त्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा ॲड करा, छान आहे असं फिंगरने खाता येईल म्हणून हे कटलेटच्या आकाराचे बनवून घेतले। तव्यावरती थोडंसं तूप टाकलं आणि दोन्ही साईडने हे छान फ्राय करून घेतले। टेस्टला सुद्धा खूप छान लागतात आणि एकदम हेल्दी आणि सोपी रेसिपी आहे। माझ्या दक्षूला तर मी फर्स्ट टाइम बनवले होते, पण त्याने इतके जास्त आवडीने खाल्ले म्हणून म्हटलं आता इथून पुढे ना अशाच रेसिपीज मी ट्राय करेन। चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा, आणि अशाच बेबीच्या रेसिपीसाठी मला फॉलो करा। बाय बाय।